प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 11 सप्टेंबर 2023 सोमवार. सादर करत आहे गोना मोनघाटे लिखित माझी काटेमुंडीची शाळा या चरित्रातील हा भाग. प्रसंगाचे गांभीर्य आमच्या लक्षात आले. आम्ही जराही वेळ न गमावता तडक गावात प्रवेश केला. परक्या व्यापाऱ्यांचा बदला घेण्यासाठी गावातील संतप्त डोक्यात पेटून उठले असावीत हा आमचा अंदाज खराच ठरला. धनीरामला गावच्या पश्चिमेकडील ओढ्याच्या काठावर गावकऱ्यांनी केव्हाच नेले होते. आधीच बेदम मार खाऊन तो काळानिळा झाला होता. अर्धमेल्या धनीरामला ओढ्याकाठच्या एका विशाल खडकाला दोरखंडाने बांधण्यात आले होते. त्याच्या छातीवर 15-20 मण वजनाचा एक मोठा लाकडाचा ओंडका मांडून दोन्ही बाजूंनी 5-10 लोकांनी तो धरून ठेवला होता. आता त्याचा चेंदामेंदा करण्याचेच बाकी ठेवले होते. धनीरामच्या करुण किंकाळीने वातावरण भीतीग्रस्त झाले होते. गावच्या इज्जतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या परक्या शत्रूला बदला घेण्याची हिंस्त्र धुंदी त्या संतप्त लोकांच्या डोळ्यात एकवटली होती. आबालवृद्धांसह सारा गाव हा सोहळा पाहण्यासाठी जमला होता. फक्त डाफ्या कोतवाल मडगू पाटलांचा निरोप घेऊन केव्हा येतो याचीच सारे वाट पाहत होते. तोच आम्ही सर्व तेथे दाखल झालो. ते दृश्य पाहून बकाराम दलालाने अक्षरशः हंबरडा फोडला. खरा प्रकार काय तो आम्हाला समजला होता. न कळत घडलेल्या एवढ्याशा गुन्ह्याला एवढी जबर शिक्षा. मी क्षणभर थरारलो. माझ्या अल्प आयुष्यात अशा प्रसंगाला मी कधी तोंड दिले नव्हते. पण गावाने दिलेला मान आणि त्यांचा विश्वास यामुळे नेतृत्वाचे गुण माझ्या अंगी चिकटले होते. बदल्याचा कैफ चढलेल्या संतप्त लोकांना पाहून क्षणभर काय निर्णय घ्यावा ते समजेना. पण एका जीवाची हत्या होणे असे मला वाटले. म्हणून मी मडगू पाटलास खुणावले. त्यांनी लगेच जवळच्या कुऱ्हाडीने धनीरामचे दोरखंड तोडले आणि त्याला बकारामच्या स्वाधीन केले. गावाच्या सीमेबाहेर सुरक्षित जाण्यासाठी डाफ्या कोतवालाला त्यांनी सोबत दिले. धनीराम प्रकार घडल्यानंतर 15-20 दिवसानंतरची गोष्ट. संध्याकाळची वाडाच्या पारावर आम्ही 4-5 माणसे बसलो होतो. शेजारी शाळेतील मुले मी शिकवलेले नवे खेळ खेळत होती. जगाच्या नकाशातील अमेरिका, इंग्लंड हे देश कुठे आहेत, ते कसे पुढारलेले आहेत, नवनवीन यंत्रे कशी माणसांची कामे करतात हे मी त्या लोकांना सांगत होतो. एवढ्यात सांजगडच्या बाजारातून परतणारा डाफ्या कोतवाल तेथे येऊन धडकला. बाजारात खाल्लेल्या पानाची पिंग टाकून त्याने धिंगू मलवण्यास, तंबाखू घोटण्यास सांगितले. एखादी महत्त्वाची बातमी सांगायची असली की त्याची ही तऱ्हा ठरलेली होती. म्हणून तो काय सांगतो त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि अपेक्षेप्रमाणे त्याने बॉम्ब टाकलाच. काठेमुंडीच्या वारजू पाटलाच्या लेकीने धनीरामचा हात हातात धरला. ही कोतवालाची बातमी होती. तेवढ्यात मडगू पाटीलही तेथे सामील झाले. ज्या मुलीचा परकर त्या मस्तवाल रेड्याच्या शेंगाला गुंडाळला गेला होता तीच ती मुलगी. तिचा जीव आता धनीरामच्या जीवात गुंतला होता. मी व मडगू पाटील एकमेकाकडे टकामाका पाहायला लागलो. काठेमुंडीचे सगळे आदिवासी जमा झाले. त्यांनी जातीरिवाजाप्रमाणे मुलीच्या बापाकडून मेजवानी घेतली आणि आपल्या गावच्या मुलीशी लग्न करणाऱ्या धनीरामकडून जातरिवाजाप्रमाणेचा खाना घेण्यासाठी 4-6 जण पुढारपण घेऊन बकाराम दलाकडे सांजगडला गेले. जातीचा दंड भरल्यानंतर वारजू पाटलाच्या मुलीस धनारामशी लग्न करण्याची मंजुरी मिळाली. लग्न झाल्यानंतर आईवडिलांच्या भेटीस बायकोला घेऊन धनीराम काठेमुंडीला आला आणि आशीर्वादाखातर पती पत्नी दोघेही माझ्या भेटीला आले. मी दिडमोड होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिलो. थोडक्यात धनीराम हा काठेमुंडीचा जावई झाला. थोडीफार शेतजमीन, 2-4 गुरं, बकऱ्या, राहते खोपटे याशिवाय दुसरी कोणती मालमत्ता असते या आदिवासींजवळ. त्यांचे अवघे जिणे जंगलाच्या आधारे असल्याने त्यांना स्वतःला अभावग्रस्तता जाणवत नाही. त्यांचे अंगावरील कपडे भोवतालचे उष्ण हवामान आणि त्यांच्या रीतिरिवाजाचे सुसंगतच असतात. पण
त्यांच्या राहणीबद्दल आणि त्यांच्या कपड्याबद्दल प्रश्न निर्माण होतो. जेव्हा त्यांचा संबंध बाहेरच्या व्यापाऱ्यांशी, जंगल किंवा सरकारी कर्मचाऱ्यांशी येतो, अशा कर्मचाऱ्यांना आदिवासी स्त्रीचे अनावृत्त शरीर नवे असते. खरे तर गरिबीपेक्षा वन्यजीवनाचा नैसर्गिक भाग म्हणून आदिवासी स्त्रिया उघड्या अंगाने असतात. उन्हातानात काम करून त्यांची त्वचा रापलेली असते. बाहेरच्या लोकांच्या काहीशा कुतूहलपूर्ण तर कधी अधाशी नजरांना आदिवासी स्त्रीला जेव्हा सामोरे जावे लागते, तेव्हा तिला अवघडल्यासारखं वाटतं. काहीसा बुजरेपणा तिच्या वागण्यात येतो. शहरातील चित्रकारांनी आदिवासी स्त्रीच्या शरीराचे रंगीबेरंगी चित्रण करून मोठ्या धनिकांच्या बैठका सजविल्या, पण आदिवासी जीवनाबद्दल सहानुभूती मात्र त्यांच्या वागण्या बोलण्यात कधीच दिसत नाही. मात्र डॉक्टर प्रकाश आमटे किंवा डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांनी ज्या सेवाभावी वृत्तीने आदिवासीमध्ये वैद्यकीय सेवा सुरू केली आहे, त्यासाठी आदिवासी सेवक सारख्या कोणत्याही सरकारी प्रमाणपत्राची गरज नाही. त्यांच्या कृतीतूनच त्यांचा दृष्टिकोन व्यक्त होतो. काठेमुंडीतील माझ्या दीर्घ वास्तव्यातून हे जाणवले की निसर्गाच्या कोंदणातील आदिवासी स्त्री पुरुषांचे प्रेमजीवन अतिशय सुंदर आहे. त्यांचे नैसर्गिक सौंदर्य त्यांनाच खुलून दिसते. विवाहबाह्य संबंधासारखे कोणतेही सामाजिक प्रश्न त्यांच्यात नाहीत किंवा निर्णय रोगाची लागणही नाही, कारण त्यांचे स्वच्छ, सुंदर, चारित्र्यसंपन्न जीवन हेच होय. जर कुठे अशा विकृतीची लागण झालीच असेल तर ती बाहेरून गेलेल्या गैर आदिवासींच्या चारित्र्यहीन वागणुकीमुळेच. आदिवासीची कुटुंब संस्था विश्वासावर आधारित असते. कायदे कानूनपेक्षा पती पत्नीची एकमेकावरील निष्ठा आणि सामाजिक नीतिनियमांचा धाक अधिक असतो. गोटूलसारख्या संस्थांमधून तरुण तरुणीचे सहजीवन फुलत असते. त्यामुळे पुढारलेल्या समाजाप्रमाणे लैंगिक गुन्हे तेथे घडतच नाहीत. मात्र शील रक्षणासाठी आदिवासी तरुण तरुणी प्रसंगी प्राणाचीही पर्वा करीत नाहीत. लग्न झालेली आदिवासी स्त्री अंगात चोळी किंवा पोलके वापरत नाही. विवाहित स्त्रीने चोळी घालणे निषिद्ध मानले जाते. कुमारिकांना मात्र चोळी पोलके घालण्याची मुभा असते. शिक्षणाच्या निमित्ताने शहरी जीवनाशी आलेला संबंध व सुधारणा यामुळे आता या प्रथा नष्ट होत आहेत. पण दुर्गम भागातील बऱ्याच मुलींना घरच्या गरिबीमुळे चोळी व पोलके मिळत नाही. दारिद्र्यामुळे बहुतेक आदिवासी स्त्रीला एकुलते एक लुगडे असते. पाण्याअभावी अनेक वेळा या आदिवासी स्त्रियांना शेजारचे तळे, विहीर किंवा ओढ्यावरच आंघोळ करावी लागते. अशा प्रसंगी स्त्री परिस्थितीतून कसा मार्ग काढते हे पाहण्यासारखे आहे. एक तर स्त्री जात, जवळ दुसरे वस्त्र नाही, डोईवर पाण्यासाठी घेतलेला माठ याशिवाय सोबतीलाही कोणी नाही. स्नानासाठी तळ्याच्या मोकळा घाट किंवा नदी ओढ्याचा पाणवठा किंवा गावाबाहेर विहीर किंवा एखादा ओढा माणसांचे जाण्याने नसेल अशी वेळ निवडलेली. त्यांच्या स्नानगृहाला आकाशाचे छत आणि झाडाझुडपांच्या भिंतीशिवाय कसलाच आडोसा नाही. नेसूच्या लुगड्यानिशी ती प्रथम संपूर्ण शरीर ओलचिंब करून आंघोळ आटोपून घेते. अर्धे नेसलेले लुगडे पिळून ती त्या ओल्या कपड्यानेच अंग पुसून घेते व अर्धे लुगडे कमरेभोवती गोंडाळलेल्या या स्थितीत आलेले अर्धे अंग पुसून झाल्यानंतर ती ते लुगडे स्वच्छ धुवून काढते. धुवून झालेला भाग परत कमरेभोवती गुंडाळून उरलेले लुगडे धुवून काढते. अशा रीतीने स्नान व धुणे आटोपून वाळविण्यासाठी कमरेभोवती अर्धे अंगावरच वाळ टाकून डोईवर पाण्याचा माठ घेऊन संपूर्ण ओल्या वस्त्रानिशी घरी परतते. प्रिय मित्रमैत्रिणींनो, परत वाटतं खरंच खूप ह्याच्यात आदिवासी संस्कृती आपणही अवलंबावी. एवढी जबाबदार शील रक्षणासाठी दाखवली, जपली तर असे गुन्हे आपल्याही समाजात घडणार नाहीत. एकजुटीने अशी जरब बसवायलाच हवी आणि
जमलंच तर आदिवासीबद्दल कृतज्ञता बाळगत त्यांना त्यांच्याच परिस्थितीत राहू देण्यासाठी मदत करावी. त्यांचं शहरीकरण नको. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचनाकडून. धन्यवाद. वंदे मातरम.